साहेब, काल तुम्ही एक विधान केलं होतं, माझं काही खरं नाही. यानंतर विरोधकांनी पाटील साहेब कुठेतरी नाराज आहे, राज्यात ती सध्या चर्चा चालू आहे, कसं वाटतं? मी नाराज वगैरे काही नाही आहे. कसं आहे, मला आता बाहेर बोलायची चोरी झालेली आहे. मी भाषण केलेलं त्याचा रेफरन्स तुम्ही काढून बघा. ते शक्तिपीठ रस्त्याला विरोध करण्यासाठी जो मोर्चा आलेला त्यांच्यासमोर मी भाषण करताना सांगितलं की कालांतराने लोक कॉम्पेन्सेशन वाढलं की कॉम्पेन्सेशन घेतात आणि गप्प बसतात. त्यामुळे तुमचं सगळ्यांचं नक्की आहे का? तुम्ही स्ट्रॉंग आहात का? तुम्ही हे शेवटपर्यंत ॲजिटेशन नेणार आहात का? आणि राजू शेट्टींनी हे हातात घेतलं आहे, हा झेंडा हातात घेतला आहे म्हटल्यावर काही काळजीचं कारण नाही. पण राजू शेट्टींचा आता तो विनोदाचा भाग होता की राजू शेट्टींचा आमच्यावर विश्वास नाही, आम्ही त्यांना उभं राहायला सांगत होतो. त्यामुळे माझं काही तुम्ही गृहीत धरू नका, खरं धरू नका. तुम्ही तुमचं आंदोलन कंटिन्यू करा, तुमच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे, अशी त्यातली ही भावना होती. त्याच्यात मी नाराज आहे पासून माझे पक्ष बदलण्यापर्यंत गाडी गेली. आता म्हणून मी विनाकारण सतत रोज खुलासे करणं, आता हे याचं स्पष्टीकरण एका तासात मी आझाद मैदानावरून विधानभवनात आल्यावर, विधानभवनात प्रसारमाध्यमांनी विचारल्यावर मी त्याचं स्पष्टीकरण आता जे बोललो तेच दिलेलं होतं. आता त्यामुळं सगळ्या प्रसारमाध्यमांनी ठरवलेलं दिसते मला काही केलं तर ढकलायचंच कुठंतरी. विखे पाटील म्हणालेत की हा सूचक पवारसाहेबांना इशारा आहे. साहजिकच पवारसाहेबांनी सतर्क राहण्याची गरज आहे. आम्ही एका कुटुंबातले आहोत सगळं. आम्ही एकमेकाला इशारा देत बसत नाही. जो काही शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष आहे, आज आमचा पराभव झाला आहे. कदाचित निवडून आलेल्यांची संख्या जरी कमी असली तरी महाराष्ट्रात पवारसाहेबांच्यासाठी, पवारसाहेबांच्यावर प्रेम असणारे लाखो लोक आहेत आणि त्यांचा तो पक्ष आहे. त्यामुळं आम्ही जे काही असेल ते पक्षाच्या हिताचाच निर्णय आम्ही एकत्रित करू. एकट्याने इकडे जाणं आणि तिकडे जाणं हा विषय आम्ही कोणी चर्चेला घेऊ शकत नाही आणि तो होणारही नाही. सुप्रियाताई म्हणाले की जयंत पाटील हे सर्वांनाच हवेसे वाटतं. त्या म्हटल्या कारण चांगल्याच माझी सगळ्या पक्षांशी संबंध आहेत या भावनेतून आहे. शेवटी राजकारणात संबंध सगळ्यांशी चांगले ठेवणं, वैयक्तिक वैर न घेणं हे मी पवारसाहेबांच्याकडून शिकलेलो आहे. त्यामुळं मी याच्या बाबतीत त्या म्हटल्या ते योग्यच आहे. राज्यातली परिस्थिती जी आहे ती कशी वाटते तुम्हाला सध्या? वातावरण अधिवेशनात जी चर्चा व्हायला पाहिजे होती ती प्रामुख्याने झाली नाही. हिंदू, मुस्लिम किंवा वेगळे एक म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन 5 आठवड्याचं असावं लागतं. आजपर्यंतची परंपरा आहे की अर्थसंकल्प झाल्यावर 2 दिवस शनिवार रविवारमध्ये आणि सोमवारी अर्थसंकल्पावर चर्चा. ही पहिल्यांदा, मी आता 36 वर्ष झाली मला सभागृहात, पहिल्यांदा असं झालं की ज्या दिवशी अर्थसंकल्प मांडला त्याच्या नेक्स्ट डे सकाळी चर्चा सुरू झाली. त्यामुळं अर्थसंकल्पातले अनेक उलगडे आता त्यानंतर आम्हाला व्हायला लागलेले आहेत. आता विषयवार चर्चा सोमवारपासून सुरू होईल पुढच्या आठवड्यात. त्यावेळी अनेक मुद्दे पुढे येतील असं मला विश्वास आहे. अर्थसंकल्पामध्ये जी अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे ते 5 आठवडे जर झालं असतं तर अनेक चर्चा झाल्या असत्या. प्रत्येक आठवड्यात सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव येतो, विरोधी पक्षाचा प्रस्ताव गुरुवारी येतो. आता यावेळी बुधवारपर्यंतच अधिवेशन झालं. गुरुवारी आमच्या विरोधी पक्षाचा प्रस्ताव यायला पाहिजे होता, तो लॅप झाला. मागच्या आठवड्याचाही तो तसाच लॅप झाला. त्यामुळे सभागृहात चर्चा, राज्यपालांचं अभिभाषण आणि अर्थसंकल्पीय चर्चा ह्याच्याशिवाय चर्चाच झालेली नाही. त्यामुळं हे अधिवेशन फार तोकडं आहे. हे अधिवेशन खरं 5 आठवड्याचं होणं आवश्यक आहे. सत्तेतीलच आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी का नको असा एक त्या महायुतीलाच घरचा जाहीर दिलेला आहे. कसं होतं आहे? आता कर्जमाफीबद्दल वेगवेगळी मतं आहेत देशात. आम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या वतीने सांगितलेलं की आम्ही सत्तेवर आल्यावर जे संकटातला शेतकरी त्याला अशा पद्धतीनं कर्जमाफी करण्याचा प्रयत्न करू. आता त्या सत्तेत आलेल्या लोकांनी अनेक जबाबदाऱ्या घेतलेल्या आहेत. त्यामुळं एवढी मोठी जबाबदारी कर्जमाफीची त्यांना शेतकऱ्यांसाठी घेता येईल की नाही हा त्यांनी सरासर विचार करायचा. काल होळी आणि आज धुलीवंदन आहे. कशा पद्धतीने धुलवड साजरी करणार आहे?
आणि राजकारण्यांना धुलिवंदनाच्या बाबतीत माझ्या पहिल्यांदा होळीच्या धुळवडीच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकांना जनतेला मनपूर्वक शुभेच्छा. आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रभर हा सण हा सगळे आवडीनं काल आणि आज साजरा करत आहेत. तुम्ही राजकारण्यांना कशा पद्धतीने धुलिवंदनाच्या शुभेच्छा देणार? कारण सगळीकडेच धुलिवंदन रंग खेळला जातोय, तुम्ही कशा पद्धतीने? राजकारण्यांनी धुलिवंदन हे एका मर्यादेत राहूनच केलं पाहिजे. बिलो द बेल्ट भाषा लोकांची होता कामा नये. सभागृहामध्ये वैचारिक चर्चा झाली पाहिजे. बाहेर देखील आता अतिशय टोकाची धार्मिक भावना भडकवणारी भाषणं होतात, ती महाराष्ट्रात बंद झाली पाहिजेत. असा महाराष्ट्र पूर्वी कधी नव्हता. आपण चुकीच्या मार्गानं चाललो आहे, याने महाराष्ट्राचं हित होणार नाही. आपण सर्व धर्म समभावाने जर वागलो तरच महाराष्ट्राची प्रगती होईल. आणि त्यासाठी या धुलिवंदनात आपण सगळ्यांनी आत्मचिंतन करून रंग फक्त चेहऱ्यावरच लागेल एवढं बघितलं पाहिजे. त्याच्या कपड्यापासून सगळ्या पॅन्टपर्यंत राजकारण्यांच्या रंग लावण्याची गरज नाही. मल्हार सर्टिफिकेटवरनं कुठंतरी राज्यात वाद उठलेलं. मल्हार सर्टिफिकेट जे मटण जिंकून घ्यावं असं नितेश राणेंनी वाक्य केलेलं आहे. हे फार शॉकिंग आहे. असा प्रचार करणं, अशा पद्धतीनं करणं हे योग्य नाही. शेवटी जन्म माणसाचा कुठल्या जातीत हे काय प्रत्येक ठरवून आलेले नाहीत. नितेश राणेंनी ठरवलेलं नाही की यांच्याच पोटी जन्म घ्यायचा. ते आपोआप आलेलं आहे पृथ्वीवर माणूस कुठलाही असेल तो. त्यामुळं असा भेद करणं हे जरा एक्स्ट्रीम होतं आहे. माणुसकीच्या पलीकडे जाऊन आपण बोलतो आहे. ठीक आहे, तुम्हाला धर्माच्या ज्या काही मुद्दे असतील ते मांडा, त्याबद्दल हे नाही. पण दुसऱ्या धर्माची हेटाळणी करणं हे फार आग्रही राहणं योग्य नाही त्यात. आणि आपण टोकाची ही भूमिका थोडीशी मर्यादित ठेवली पाहिजे. विशेषतः राज्याच्या प्रमुखांनी अशा टोकाची भूमिका मांडणाऱ्यांना मर्यादित राहण्याचे सल्ले दिले पाहिजे. तुम्ही सांगितलं की हिंदूंकडूनच मटण खरेदी करावं. तेच म्हणतो ना, हे चुकीचंच आहे ना. असं कसं? असं आहे की महाराष्ट्रात खाटीक समाज एवढा मोठा आहे की जो या व्यवसायात फार मोठ्या प्रमाणात आहे. असं आहे की प्रत्येकाला उदरनिर्वाहाचं हे आहे, हक्क आहे. आणि आपण त्याच्यातही जातीभेद करायला लागलो तर मग वर्णव्यवस्था पुन्हा ही ठीक आहे. आता हे हिंदू मुस्लिम वाटते, पण काही वर्षांनी हिंदूंच्या वर्णाप्रमाणे तुम्ही त्यांच्याकडून हेच घ्यावं, अमक्या समाजाच्या माणसाकडून हेच काम करून घ्या, असं हळूहळू आपण तिथंपर्यंत खाली जाऊ. त्यामुळे हे चुकीचं आहे. आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी मागं टाकून पुढं निघालेला आहे. जगात स्पर्धा करायची असेल, आता मी इथं आलो आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी आम्ही इथं आलो आहे. जग कुठं गेलेलं आहे आणि आपण कुठल्या मार्गाने चाललेलो आहे. म्हणजे महाराष्ट्राला आपण 200 वर्षापूर्वीच्या परिस्थितीत न्यायचं का महाराष्ट्राला अमेरिका आणि दुसरे देश 200-400 वर्षाच्या पुढं काय होणार याचा विचार करतात तिकडं न्यायचं, याचा विचार केला पाहिजे.